दानवलीमधील चव्हाण कुटुंबाला एकनाथ शिंदेंनी मदत केली आहे। 3 वर्षाच्या बाळाला दगडाला बांधून आई काम करत असल्याचा व्हिडिओ TV9 मराठीने दाखवलेला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी यांनी दखल घेत बाळाला ऐकू येत नसल्यानंच वैद्यकीय मदत जाहीर केलेली आहे। पाहूया। TV9 मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दखल। 3 वर्षाच्या त्या चिमुकल्याला वैद्यकीय मदत मिळणार। साताराच्या महाबळेश्वर तालुक्यामधील अतिदुर्गम भागामधील मुलावरील वैद्यकीय उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। TV9 मराठीने दानवली खेडेगावातील 3 वर्षाच्या मुलाची बातमी दाखवली होती आणि यानंतर या बातमीची दखल थेट उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आहे। ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात या मुलावर वैद्यकीय उपचार होणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंनी यात लक्ष घातलं असून खासदार श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनने पूर्ण जबाबदारी घेतली आहे। आता आपण ऑपरेशन ज्युपिटर मध्ये करतोय कॉक्लिअर इम्प्लांटचं आणि मुलगा जसे बाकी मुलं नॉर्मल असतात तसं देखील त्याला आम्ही नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ने त्याची जबाबदारी घेतलेली आहे। TV9 मराठी या वृत्तवाहिनीचे येथील वृत्त संपादक श्री मोहन देशमुख सरांचे नम्रतापूर्वक आभार मानू इच्छितो की त्यांनी निलेशची एक हृदयद्रावक स्टोरी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणली, आमच्यापर्यंत ती पोहोचवली आणि ज्यावेळी TV9 मराठीनं हे वृत्त दाखवलं त्यावेळी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही बातमी पाहता क्षणीच आम्हाला आदेशित केलं की बाबा त्या बाळावर जे काही उपचार करायचे त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्ही कामाला लागा। 3 वर्षांचा चिमुकला निलेश चव्हाणच्या पायाला दगड बांधून आई मोनाली चव्हाण शेतात मजुरीचं काम करते। आपलं लेकरू कामात व्यग्र असताना दुसरीकडे जाऊ नये यासाठी ही माऊली मनात इच्छा नसतानाही मुलाच्या पायाला दगड बांधून ठेवते। खेडेगावातील महिला युट्यूबर शीतल दानवलेंनी त्यांच्या ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलवर शेतमजुरांच्या चिमुकल्याचं भयान वास्तव दाखवलं होतं। अखेर या चिमुकल्याला मदत मिळाली आहे। बाय बोलावं म्हणून इच्छा आहे आमची, त्याच्यासाठीच एवढं कष्ट करतोय आम्ही। होईन तेवढं भारी आमच्यासाठी आहे। बोललं ऐकायला आलं तर आमची पण खुशी त्यातच आहे पोरात, बाकी काय नाही। 3 वर्ष झाली तरी चिमुकल्याला बोलता येत नाहीये। मात्र जिथे रोजचं पोट भरताना कसरत करावी लागते तिथे उपचारासाठी पैसे तरी कुठून येणार या सवालानं ग्रासलेल्या चव्हाण कुटुंबाला मुलावर उपचार करता येत नव्हते आणि ही परिस्थिती योग्य त्या मार्गाने शासनापर्यंत पोहोचवली आणि थेट मदतीचा हात पुढे आलाय। न बोलता येणाऱ्या या चिमुकल्या निलेश चव्हाणला लवकरच आईला हाक मारता येईल अशी आशा बाळगूयात, प्रार्थना करूयात। मोहन देशमुख, TV9 मराठी।